श्री स्वामी समर्थ. नशीब सुद्धा किती परीक्षा घेईल आणि मी कधीच हारणार नाही असं सांगणारा हा स्वामींचा ताईंचा खूप गोडा अनुभव आहे. तर आपण त्यांच्याच शब्दात ऐकूया. तर या ताई दौंडमधील आहेत. त्यांचं नाव शीतल आहे. ताई म्हणतात, खूप लहान वयातच घरच्या परिस्थितीमुळे माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 2 वर्षांनी मला मुलगा झाला. पण मुलाच्या वेळेस ग्रह नसल्यामुळे त्याला एक शरीराचा अंग नव्हता आणि तो नसल्यामुळे तो 12 दिवसांमध्ये एक्सपायर झाला. तो एक्सपायर झाल्यानंतर पुन्हा 2 वर्षाने मला खूप छान अशी गोंडस मुलगी झाली. दिसायलाही खूप छान आहे, हुशार आहे. आणि ती झाल्यानंतर 4 वर्षाने मला पुन्हा मुलगा झाला. तोही दिसायला खूप छान, गोंडस, अगदी रंगारूपाने गोरा. आता तो 11 महिन्यांचा झाला होता आणि त्याचा बर्थडे जवळ आलाय म्हणून आम्ही घरातले सर्व खुश होतो. तो नुकताच चालायला लागला होता म्हणून त्याच्यासाठी असे छुमछुम वाजणारे पैंजण आणले होते. तो घालून त्याला खूप आनंद वाटायचा. तो खूप चालायचा, नाचायचा असा. पण एक दिवस काय झालं, तो असाच खेळत असताना त्याच्यासोबत खूप वाईट घटना घडली. आम्ही घरातले सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त होतो. मी पण माझ्या कामांमध्ये व्यस्त होते आणि घरी किराणाचं दुकान असल्यामुळे सामानासाठी टेम्पो आला होता. तर तो सामान त्याने ठेवलं टेम्पोवाल्याने आणि महागारी जाताना जे माझं छोटे बाळ होतं ते खेळत खेळत त्या टेम्पोच्या पाठीमागच्या साईडला जाऊन खेळत होतं. तर हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं. सामान उतरवलं, टेम्पो निघून गेला आणि नंतर आम्ही पाहिलं तर त्याच्या अंगावरून पूर्ण चाक गेलं होतं आणि काहीच राहिलं नव्हतं. पण तरी पण आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. त्या डॉक्टरांनी सांगितलं काही इलाज होणार नाही. मग आम्ही तसंच त्याला माघारी आणलं आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. आता एक मुलगा आणि एक मुलगी झाल्यामुळे माझं मुलांचं ऑपरेशन हे लवकरच केलं होतं. अशी बाळासोबत ही अशी घटना घडल्यामुळे आम्ही हॉस्पिटलला गेलो. ज्या मालकाकडून हे झालं होतं त्यांनी हॉस्पिटलचा खर्च केला आणि ऑपरेशन आहे ते परत हे करायचं ठरवलं. पण डॉक्टरांनी असं सांगितलं की ऑपरेशन करायच्या वेळेस गर्भाशयाची नस असते ती कट झालेली आहे. त्यामुळे आता पुन्हा गर्भधारणा होणार नाही. खूप प्रयत्न करते. आज 8 वर्ष झालं. पण प्रत्येक दवाखाना फिरलो. काही जे करता येईल ते सर्व केलं. पण कुठेच फरक पडला नाही. मग माझ्या शेजारी एक ताई आहेत. त्यांनी मला सांगितलं की ताई तू स्वामींचं व्रत कर, स्वामींची नित्य सेवा कर. तुझी इच्छा लवकरच पूर्ण करतील स्वामी. मी आता स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आहे. नित्य सेवाही करते, गुरुवारचं व्रत करते. मला आशा आहे की स्वामींनी काहीतरी चमत्कार करावा आणि डॉक्टरांचं म्हणणं खोट ठरावं. तर आपण सर्वांनी मिळून त्या ताईसाठी स्वामींकडे प्रार्थना करूया की त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी. ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.